कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सलग 24 महिने सेवा बजावलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्सना जाहीर करण्यात आलेला कोरोना भत्ता अद्याप मिळालेला नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला। सीपीएमचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार, प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, कॉम्रेड अरुण लाटकर, छाया कागदेलवार, विठाबाई भट आणि सुनंदा बावणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। मोर्चाला संबोधित करताना कॉम्रेड अमोल मारकवार यांनी शासनानं वारंवार आश्वासने देऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। कोरोना भत्ता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युइटी, पेन्शन योजना तसंच मोबाईलवर करण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामाचा प्रोत्साहन भत्ता तातडीनं लागू करावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। तर किशोर जामदारांनी केंद्र शासनाकडील 4 महिन्यांचं मानधन अद्याप मिळालेलं नसल्याची बाब मांडत अंगणवाडी व आशा वर्कर्सच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली। यानंतर प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। थकीत कोरोना भत्ता, TADA, पेन्शन ग्रॅज्युइटी, अतिरिक्त कामासाठी प्रोत्साहन भत्ता आणि योजनाबाहेरील कामांचा बोजा कमी करण्यासह अनेक मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या। आंदोलन यशस्वी करण्यासाठी गुलशन शेख, राजश्री खोब्रागडे, माया शेडमाके, ललिता केदार, उज्ज्वला उंदीरवाडे, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, भागीरथा दुधबावरे, रजनी चलकलवार, सिंधू मडावी, भारती रामटेके, सरिता आत्राम, कौशल्या गोरकार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं। लोकराज्य TV न्यूज चॅनलकरिता अमरदीप मेश्राम, तालुका प्रतिनिधी, आर मोरी।